अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ। या स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच 31 मार्च 2025 रोजी। मग आता स्वामींचा प्रगट दिन आलाय, मग आपल्याला विशेष उपासना करावी लागेल। स्वामींची कृपा संपादन करायची आहे। आधी आपल्याला काहीतरी बीज पेरावं लागेल, तेव्हा पीक आपल्या हातात येणार आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या उपासनेचं बीज या कालखंडामध्ये पेरायचं आहे। ज्याच्याकडे जेवढी जागा आहे, म्हणजे ज्याच्याकडे जेवढी शेती आहे तेवढंच तो शेतीमध्ये बीज पेरत असतो। त्याप्रमाणे आपल्याला वेळ किती आहे, नंतर आपल्याला काय काय उपासना करायची आहे ते ठरवून आपण आपल्या उपासनेचं बीज पेरायचं आहे। स्वामींची कृपा संपादन करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे। असं म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अगदी सोपी उपासना सांगणार आहे की जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपलं ऑफिस असेल, घरकाम असेल, नंतर लहान मुलं असतात, कोणी आजारी असतं, म्हणजे अनेक आपल्याला व्यवधानं असतात, अनेक गोष्टी आपल्या ह्या प्रापंचिक गोष्टी आपल्याला त्या काही बाजूला सारता येणार नाही। आपण सगळे प्रापंचिक माणसं आहोत। प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ साधायचा आहे, स्वामींची कृपा आपल्याला साधायची आहे। स्वामी इतके प्रेमळ आहे ना, अगदी प्रेमाने तुम्ही त्यांना पाणी जरी दिलं ना तरी त्याचा ते स्वीकार करतात। त्यामुळे तो प्रेम भाव खूप महत्त्वाचा आहे। मग आता स्वामींचा प्रगट दिन येतोय, मग 21 दिवस हीच उपासना करा, असंच करा, असं काही नाही हो। तुम्हाला जसं जमणार आहे। देव कसा आहे माहिती आहे का? भावप्रिय आहे देव, भाष्यप्रिय नाही आहे। देवाला तुमचा भाव बघतो, जितका भाव मोठा तितका देव मोठा, असं आहे। मग आता ही स्वामी तर आपली माऊली आहे, मग ह्या माऊलीला जे जे आवडतं, असं म्हणतात, स्तुती करावी परमेश्वराची, व्यर्थ कधी करू नये ती त्या नराची। मग हे परमेश्वर कसा आहे? स्तुतीप्रिय आहे। स्तुती हे परमेश्वराचं विष्णू सहस्त्रनामातलं एक नाव आहे। मग ह्या परमेश्वराला स्तुतीप्रिय आहे। मग त्याची स्तुती ज्या ज्या स्तोत्रांमध्ये आहे, मंत्रांमध्ये आहे, त्याचं पठण आपल्याकडनं व्हायला हवं। मग सगळ्यात सुंदर आणि स्वामींना प्रिय असणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र, जो कुठलंही संकट असू दे, कितीही मोठं संकट असू दे, त्यातनं भक्ताला तारून नेणारा असा तारक मंत्र। मग तुम्हाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, कॉलेजमधलं ॲडमिशन असेल, तुमचा इंटरव्ह्यू असेल, मग एखाद्याचं लग्न होत नसेल, एखाद्याला गावाला जायचं असेल, किंवा एखाद्याला खूप आनंद झाला असेल, एखाद्याकडे अप्रिय घटना घडली असेल, नाना संकट किंवा नाना आनंदाचे प्रसंग असतील, हा तारक मंत्र म्हणायचा आहे। आणि आता ह्या कालखंडामध्ये तर विशेष, मग आपण काय करू शकतो? रोज 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, किंवा काही तर लोक अशी आहेत ना की ह्या 24 तास आहेत ना, मग 24 तास 24 वेळा तारक मंत्र म्हणणारी सुद्धा लोक आहेत। मग आपण कसं, आपल्याकडे कसा वेळ आहे त्याप्रमाणे आपण ह्या आता येणाऱ्या कालखंडामध्ये तारक मंत्र वाढत्या क्रमांकाने म्हणू शकतो। आज 1, उद्या 2, 3, 4, 5, 6 अशा तारक मंत्रांची एक सुंदर पुष्पमाला गुंफून आपण 31 मार्च रोजी स्वामींना अर्पण करू शकतो। तर आता पहिली उपासना झाली आपली तारक मंत्राची। त्यानंतर दुसरं छोटंसं स्तोत्र जे स्वामींना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे नाना करंदीकर। लोणावळ्याला स्वामींचा सुंदरसा मठ त्यांनी स्थापन केलेला आहे। त्या मठामधली मूर्ती बघा। आता हे पुस्तक बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल, परमपूज्य नाना करंदीकरांचा हा खाली फोटो आहे आणि अशी उभी सुंदर अशी मूर्ती त्या लोणावळ्याला आहे। तर ह्या स्वामी बेटा त्यांना म्हणायचंय, तर ह्या स्वामी बेटा म्हणजे परमपूज्य नाना करंदीकरांनी स्वामी स्तवन रचलेलं आहे। तर नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता, हे अष्टक आहे। तर आपल्याला हे स्वामींचं स्तवन म्हणायचे। स्तवन म्हणजे स्तुती। तर हे सुद्धा आपण या ठिकाणी मी दाखवतेय, याचा तुम्ही लिहून घ्या किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊया। तर आता आपण तारक मंत्र म्हणायचा, त्यानंतर स्वामी स्तवन, म्हणजे ज्यांना तारक मंत्र सगळ्यांनाच येतो जवळपास, हे नव्याने आता काही जणांनाही माहीत असणार हे स्तोत्र। आणि ह्या स्तोत्राचं मी अजून एक महती अशी ऐकली होती की वयानुसार माणसाला स्मृतिभ्रंश होतो, काही गोष्टी आठवत नाही किंवा विसर पडायला होतो। तर
याचे नित्यपाठ केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये कधीही स्मृतिभ्रंश होत नाही. म्हणजे सरस्वती मातेची अखंड कृपा राहते. म्हणजे स्वामी आपल्यावरती सरस्वती मातेच्या रूपाने कृपा करतात. असे हे स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर येतो ते स्वामींचा मालामंत्र. स्वामींचा मालामंत्र आपल्याला म्हणायचा आहे. बऱ्याच जणांचा स्वामींचा मालामंत्र पाठ असणार आहे, तर आपण स्वामींचा मालामंत्र म्हणू शकतो. 11 वेळा याचे पाठ आपल्याला करता येतात. रोज 11 वेळा किंवा 1 वेळा आपल्याला हा स्वामींचा मालामंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर स्वामींचं म्हणजे वऱ्हाड पांडे म्हणून नागपूरचे एक स्वामी भक्त होते. त्यांनी स्वामींचं हे अष्टक लिहिलेलं आहे. यांनी सुद्धा असे पातकी दीन मी स्वामी राया पदी पातलो सिद्धवा उद्धराया. फार सुंदर आहे. जेव्हा आपण दुःखी कष्टी होतो त्यावेळेला जर काही स्वामींचं आपण अष्टक म्हटलं तर खूप आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. असं हे स्वामींचं अष्टक. म्हणजे तारक मंत्र झाला, त्यानंतर स्वामींचं स्तवन झालं, मालामंत्र झाला, आता स्वामींचं हे अष्टक आपल्याला मी सांगितलेलं आहे. याचे आपण पाठ करू शकतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे गुरुस्तवन स्तोत्र. गुरुस्तवन स्तोत्र जे आहे ते अत्यंत प्रभावी आहे. स्वामी समर्थांचे जे अंतरंग शिष्य होते आनंदनाथ महाराज, वेंगुर्ल्याला राहायचे. वालावलकर त्यांचं आडनाव होतं, पण वेंगुर्ल्याचे म्हणून त्यांना वेंगुर्लेकर पण म्हणत असत. तर हे आनंदनाथ महाराजां जे आहेत त्यांनी रचलेलं, त्यांच्या प्रासादिक वाणीमधनं प्रगट झालेलं हे गुरुस्तवन स्तोत्र आहे. तर ह्या गुरुस्तवनाचे तर खूप, याला कामधेनू स्तोत्र म्हटलं जातं, की कोटी यज्ञ केल्यानंतर जे फळ प्राप्त होतं ते गुरुस्तवनाने पाठ प्राप्त होतं. शंकर महाराज असतील, याला संकटमोचक म्हणायचं. जे फळ प्राप्त होतं ते गुरुस्तवनाने पाठ प्राप्त होतं. शंकर महाराज असतील, याला संकटमोचक म्हणायचे. शंकर महाराज त्यांच्या नित्यपठणामध्ये हे स्तोत्र होतं. आणि त्यांनी म्हणजे याचे जर का आपण 11 पाठ केले, 11 गुरुवारी जर का 11 गुरुवार याचे केले तरी सुद्धा आपल्याला विशेष लाभ होऊ शकतो. आणि आता ह्या कालखंडामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे गुरुस्तवन 11 वेळा रोज म्हणायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज 11 वेळा म्हणा किंवा 1 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. अत्यंत मनोभावे आपण हे म्हणायचं आहे. यानंतर आनंदनाथ महाराजांनी रचलेला स्वामी पाठ आहे. तर हा जो स्वामी पाठ आहे, जसा हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला आहे तसा हा स्वामी पाठ आहे. हा पण आपण आपल्या उपासनेमध्ये ठेवू शकतो. दादरच्या मठाचे जे संस्थापक होते श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर, तर हे आपल्या मठामध्ये येणाऱ्या अनेक भक्तांना सांगायचे. 3 स्तोत्र ते म्हणायला सांगायचे. त्यातलं पहिलं होतं ते म्हणजे गुरुस्तवन आहे. त्यानंतर सांगायचे ते स्वामी पाठ म्हणायला सांगायचे. आणि त्यानंतर ते सांगायचे की स्वामी चरित्र स्तोत्र. यामध्ये संपूर्ण स्वामींचं चरित्र आलेलं आहे. म्हणजे जर का तुम्हाला सारामृताचा पाठ करणं अवघड होत असेल, नंतर गुरु लीलामृत वाचणं तुम्हाला शक्य नसेल वेळेअभावी, तर तुम्ही दैनंदिन पठणामध्ये सुद्धा ठेवू शकता. किंवा आता स्वामींचा प्रगट दिन येत आहे म्हणून आपण ह्या स्वामींचा चरित्र स्तोत्राचे आपण पाठ करू शकतो. याला आपण काय म्हटलंय, हे जे आहे स्वामी चरित्र स्तोत्र जे आहे आनंदनाथ महाराजांनी रचलेलं आहे. त्यांच्या प्रासादिक वाणीमधनं हे प्रगट झालेलं आहे. आणि याला वरद स्तोत्र म्हणतात. म्हणजे तुम्हाला वरद हस्त प्राप्त स्वामींचा या स्तोत्राच्या पठणाने प्राप्त होतो. यामध्ये 112 ओव्या आहेत. आणि दादरच्या स्वामी समर्थ मठाचे संस्थापक श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर या मठात येणाऱ्या भक्तांना नित्यपठणामध्ये हे स्तोत्र असावं असा आग्रह धरत आणि या स्तोत्राच्या पाठाने आश्चर्यकारक अनुभव आल्याचे दाखले आहेत. म्हणजे तारक मंत्र आहे, स्वामी स्तवन आहे, नंतर मी तुम्हाला सांगितलं स्वामींचा अष्टक आहे, स्वामींचा मालामंत्र आहे. आणि हे जर जमत नसेल तर तुम्ही 3 स्तोत्रही तुमच्या पठणात ठेवू शकता. स्वामी पाठ, गुरुस्तवन आणि स्वामी चरित्र स्तोत्र. त्यानंतर आता एक छोटंसं स्तोत्र येतं ते स्वामींची मानसपूजा. बघा किती विविध स्तोत्र आहेत. यातल्या एका स्तोत्राची तुम्हाला निवड करायची आहे आणि ते तुम्हाला या कालखंडामध्ये तुमच्या पठणामध्ये ठेवायचं आहे. करावं तर लागणार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे,
मानसपूजा आहे, स्वामींची जी मानसपूजा आहे, नमो स्वामीराजम दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्ती रूपम ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते, असं हे स्वामींचे जे निस्सिम भक्त होते कैलासवासी वराड पांडे यांनी हे लिहिलेली मानसपूजा आहे. ही मानसपूजा सुद्धा आपल्या या पठणामध्ये आपण मानसपूजा ठेवू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी उपासना सांगणार आहे. आता आधी आपण छोट्या छोट्या उपासना बघतोय आणि त्यानंतर एक छोटीशी उपासना म्हणजे आपण ह्या कालखंडामध्ये स्वामी नाम लिहू शकतो. स्वामी नाम काय करायचं आहे, आपल्याला 11 वेळा 21 वेळा आपल्याला स्वामी नाम लिहायचं आहे. तर स्वामी नाम कसं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ असं तुम्ही 11 वेळा 21 वेळा असं ह्या कालखंडामध्ये स्वामींचा प्रगट दिन येईपर्यंत अशी लेखनाची तुम्ही उपासना आपल्याला करायची आहे. मग ही उपासना करत असताना काय होतं, एकाच वेळेला 3 प्रकारे उपासना होते बघा, मनन, चिंतन आणि लेखन. ज्या वेळेला आपण स्वामी नाम लिहितो त्यावेळेला लिहिणं आणि वाचणं म्हणजे 2 वेळा, जर आपण 11 वेळा नाव घेत असेल तर ऍक्च्युली ते 22 वेळा होतं. तर ही सेवा जी आहे, लेखनरूपी सेवा, परमेश्वराला फार आवडते. परमेश्वराला म्हणजे लवकर कृपा प्राप्त होते. त्यामुळे या कालखंडात आपल्याला जर का काहीच स्तोत्र म्हणणं शक्य नाही, एक तारक मंत्र म्हटला आणि 11 वेळा स्वामी नाम लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. ही झाली एक छोटीशी उपासना. मग त्यानंतर दुसरी उपासना काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, स्वामींचा जप करायचा आहे स्वामी नामाचा. तर आपल्याला आपल्या काय करायचं आहे, जी जपमाळ आहे त्या जपमाळेने आपल्याला स्वामी नाम करायचं आहे. ठरवून टाकायचं की या कालखंडामध्ये मी 1 माळ 2 माळ जसा वेळ आहे त्याप्रमाणे विशेष असं संकल्प करायचा आहे की या कालखंडामध्ये मी स्वामींचा जप करणार आहे. आधी आपल्याला ह्या सगळी उपासना करताना संकल्प करावा लागणार आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे, गणपतीचं आधी स्मरण करायचं, आपलं स्वतःचं नाव उच्चारायचं आणि स्वामींना सांगायचं, माऊली या कालखंडामध्ये मी अशी उपासना करण्याची माझी मनोकामना आहे, तर आपण मला बळ द्यावं आणि ही उपासना आपण माझ्याकडनं करून घ्यावी अशी आपल्याला मी विनंती करतो. आणि हा पाणी सोडायचं हातातनं खाली तामणामध्ये आणि आपण उपासना सुरू करून द्यायची आहे. तर ही झाली जपाची उपासना. यानंतर मी अजून एक छोटीशी उपासना मी आपल्याला सांगणार आहे. ती उपासना म्हणजे श्री स्वामी सहस्त्रनामावली. स्वामींचे जे सूत होते, स्वामी सूत ज्यांना म्हटलं जातं, स्वामींचे पुत्र, तर त्यांनी लिहिलेलं हे स्वामी समर्थांची नामावली आहे. स्वामी सुतांचा सुद्धा स्वामी पाठ आहे बरं का. जसा आनंदनाथ महाराजांनी स्वामी पाठ लिहिलेला आहे तसाच यांनी सुद्धा स्वामी सूत जे आहे त्यांनी सुद्धा लिहिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर हे स्वामींची काय आहे, या ठिकाणी सहस्त्र नामावली आहे. ही स्वामींची सहस्त्र नामावली आहे. तर स्वामी कसे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असे दत्तावतार स्वामी आहे, दत्तावतारी आहे. त्यामुळे स्वामींना बेल, तुळस, दुर्वा सगळंच आपण वाहू शकतो. तर ही जी सहस्त्र नामावली आहे, स्वामींची जी 1000 नाव आहे, तर एक एक नाव स्वामींचं घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं, आपल्याकडे जी स्वामींची मूर्ती असेल स्वामी, तर त्या मूर्तीवरती आपल्याला काय करायचं आहे, ही बेल, तुळस किंवा दुर्वा असं आपण अर्पण करत, काहीच नसेल तर अक्षत अर्पण करत आपण ही सहस्त्र नामावली, ज्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन असेल त्या दिवशी आपण ही सहस्त्र नामावली एक एक शब्द यातला उच्चारण करत आपण स्वामींना अभिषेक करायचा आहे, म्हणजे अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र वगैरे अर्पण करायची आहे. अशी ही स्वामींची सहस्त्र नामावली, 1001 नावं या सहस्त्र नामावलीमध्ये आहेत. तर आपण ही सुद्धा सेवा करू शकतो. यासाठी फक्त आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे, साधारण अर्धा एक तासाचा वेळ यासाठी आपल्याला द्यावा लागेल. आणि मग ही स्वामी सुतांनी लिहिलेली स्वामींची जी सहस्त्र नामावली आहे एकदा अवश्य म्हणून बघा, हा उपाय करून बघा, खूप आपल्याला समाधान लाभेल आणि खूप आनंद होईल आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रापंचिक पारमार्थिक अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की परमेश्वराला नामस्मरण अत्यंत प्रिय आहे
आणि या ठिकाणी आपली काय होणार आहे, 1000 नावं स्वामींची घेतली जाणार, म्हणजे नामस्मरण घडणार आहे. आणि शिवाय स्वामींना जे बेल आवडतो, तुळस आवडतो, स्वामी सतत शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हा जप करतात, त्यामुळे त्यांना बेल पण आवडतो. आणि स्वामी कसे आहेत, विष्णू पण आहेत, त्याच्यामुळे त्यांना तुळस सुद्धा प्रिय आहे. नंतर स्वामींना आपण चिंतामणी पण म्हणतो, त्यामुळे त्यांना हे सुद्धा दुर्वा सुद्धा आवडतात. त्यामुळे अशी ही कामधेनू असलेली, कल्पवृक्ष असलेली आपली माऊली, तिच्यासाठी आपण ही सहस्त्रनामावलीची उपासना, विशेष उपासना या कालखंडामध्ये करू शकतो. ही जी सहस्त्रनामावली आहे आपल्याला हे अक्कलकोट या ठिकाणाहून मी आणलेली आहे. या ठिकाणी मी हा फोन नंबर आणि ही या ठिकाणी मी आपल्याला दाखवते, प्रकाशक श्री स्वामी समर्थ अक्कलकोट प्रतिष्ठान मुंबई, आणि हा खाली फोन नंबर आहे, यावरून आपण ही सहस्त्रनामावली मागवू शकता. आता या छोट्या छोट्या उपासना झाल्या, त्यानंतर मोठी उपासना म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. हे जे आहे परमपूज्य विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेलं हे स्वामी चरित्र सारामृत. ही अशी पोथी आहे की प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरामध्ये ही आपल्याला पोथी बघायला मिळेल आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या नित्यपठणात असते. मग या कालखंडामध्ये आपण काय करू शकतो, 21 दिवस 21 पारायण, 11 पारायण, 7 पारायण याची करू शकतो, किंवा रोज एक अध्याय जरी वाचला तरी 21 दिवसात 21 दिवसामध्ये 21 अध्याय पूर्ण होतील. मग नित्य नियमाने आपण याचं पारायण आपल्याला या कालखंडामध्ये करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत म्हणजे आपल्याकडे जर का वेळ असेल तर त्या वेळेनुसार आपण स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा पाठ करू शकतो. या पोथीमध्ये कसं आहे, स्वामींच्या 21 वर्ष स्वामींचं जे वास्तव्य होतं अक्कलकोटमध्ये त्या संपूर्ण लीला ह्या सारामृतमध्ये फार सुंदररित्या गुंफलेल्या आहेत. आणि स्वामींना नेमकं काय अपेक्षित आहे ते यामध्ये आहे. त्यामुळे कसं आहे, सार ते घ्यावे आसार जाणूनही त्याजावे, हे सगळं सार आलेलं आहे स्वामी चरित्राचं. त्यामुळे फार अतिशय सुंदर मनोकामना पूर्ण करणारं असं हे सारामृत आहे. आपण याचे पाठ करू शकतो. त्यानंतर दुसरी पोथी जी आहे ती पोथी मोठी आहे. ती पोथी आहे केशव भिकाजी ढवळे प्रकाशननी प्रकाशित केलेली हे स्वामींचं गुरुलीलामृत आहे. हे बघा, हे स्वामी गुरुलीलामृत आहे. अत्यंत प्रभावी असं हे गुरुलीलामृत आहे. ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य यांनी स्वामींच्या कृपाप्रसाद त्यांना मिळाला आणि स्वामींचं हे सगळं त्यांनी या ठिकाणी सगळ्या लीला आहेत स्वामींच्या त्या सगळ्या सुंदररित्या गुंफलेल्या आहेत. म्हणजे शके 1680 ते शके 1800 म्हणजे जवळपास 120 वर्षांचा कालखंड या पोथीमध्ये आलेला आहे. यामध्ये 55 अध्याय आहेत आणि जवळपास मला वाटतं 720 पानांची ही पोथी आहे. त्यामुळे याचा आपल्याला सप्ताह करावा लागणार आहे. ही पोथी फार दुर्मिळ आहे. ज्यांना मिळाली त्यांनी आपलं अहोभाग्य समजावं आणि ह्या गुरुलीलामृतचं पारायण आपण 7 दिवसाचा या ठिकाणी सप्ताह करू शकतो. सप्ताहामध्ये ही पोथी आपण त्याचं पारायण करून स्वामींचा कृपाप्रसाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो. नंतर उपसंहार आहे, फलश्रुती दिलेली आहे. मग ज्यांना शक्य नाही ना ते जण काय करू शकतात, एक छोटा उपाय. यामध्ये जो उपसंहार आहे तो उपसंहार स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी जरी आपण वाचला तरी ह्या संपूर्ण पोथीच्या पारायणाचा आपल्याला फळ प्राप्त होतो. तर ही 55 अध्याय असलेली पोथी आहे. ही पोथीचं सप्ताह करायचा किंवा ज्यांना शक्य नसेल सप्ताह करणं त्यांनी तो जो उपसंहार आहे तो स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी वाचला तरी सुद्धा चालणार आहे. ही मोठी उपासना झाली 7 दिवसांची. आणि त्यानंतर अजून एक सुंदरशी पोथी आहे जी माझे सद्गुरू स्वामी स्वरूप लाटकर काका यांनी आपल्या संचार प्रबोधनामध्ये स्वामींचं जे चरित्र तत्व रहस्य सांगितलं त्यातनं प्रगट झालेली अशी ही अलौकिक अद्भुत अशी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाची पोथी आहे. यामध्ये छेले खेडे ग्रामी ते पिठापुरम म्हणजे शके चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 रोजी स्वामी प्रगट झाले आणि 1242 पर्यंतच्या लीला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं प्राकट्य आहे. तर या कालखंडापर्यंतच्या म्हणजे जवळपास 171 वर्षांचा प्रवास यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर आपण कसं आहे की
भगवान दत्तात्रय, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्त आहे, दत्त, आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे स्वामी समर्थ आहे, नरसिंह सरस्वती म्हणजे स्वामी समर्थ आहे. तर असा हा जो स्वामींच्या लीला आहेत, तर ते हे जे सगळं वर्णन आहे की छेले खेडे ग्रामी प्रगट झाल्यानंतर स्वामींनी 171 वर्ष ज्या विविध लीला केल्या, ते सगळं वर्णन यामध्ये फार सुंदररित्या गुंफलेलं आहे. 60 अध्याय आहेत आणि माधवराव दीक्षित यांनी हे ओवीबद्ध केलेलं आहे आणि यामध्ये 60 अध्याय आहेत. तर आपण याचं पारायण या ठिकाणी करू शकतो. आणि यामध्ये सुद्धा कसं आहे माहिती का, अवतरणिका आलेली आहे शेवटी. म्हणजे ज्यांना शक्य होणार नाही पूर्ण पारायण करणं, त्यांनी स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी ही अवतरणिका जरी वाचली तरी पूर्ण पोथीचं फळ आपल्याला, हे बघा यामध्ये ही अवतरणिका दिलेली आहे, तर पूर्ण पोथीचं फळ आपल्याला प्राप्त होतं. तर ही पोथी जी आहे ती प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी म्हणजे आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही ही जर आपल्याला पोथी आधी म्हणजे मागवायची असेल आपल्याला, तर आम्ही फोन नंबर देऊन ठेवतो. त्यावर आपण फोन करून आधी उपलब्धता आहे का पोथीची ही बघावी आणि मग आपण ही पोथी मागवू शकता. ही पोथी जर आपल्याला मागवायची असेल तर आपल्याला पोथी 250 रुपये किंमत आहे पोथीची आणि कुरिअर खर्च वेगळा असा आपल्याला येईल. त्यामुळे आम्ही यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोथी मागवण्यासाठी जो नंबर आहे, फोन नंबर, तो सुद्धा आम्ही आपल्याला देऊ. तर आता हे स्वामींचा आपल्याला मी विविध उपासना सांगितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक प्रकारे आपण स्वामींची उपासना करू शकतो. किंवा ज्या वेळेला स्वामींना जे आवडेल तसे आपण वागणार आहोत. मग कुठलंही संकट येऊ दे, स्वामी आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत. अशक्य ही शक्य स्वामी करणार आहेत. आणि हम गया नहीं जिंदा आहे, हे परत स्वामींचं वचन आहे. त्यामुळे आपण काय करायचं, स्वामींचं आवडतं बाळ होण्यासाठी ही जी सेवा आहे स्तोत्र मंत्रांची ती करायची आहे आणि त्याचं सुंदर असं सुरक्षा कवच निश्चितपणे आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. या व्यतिरिक्त अनेक स्तोत्र मंत्र आहेत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. आपल्याला जर माहीत असतील तर आपण नक्की कमेंटमध्ये ते आम्हाला लिहून कळवा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये अजून काय बदल हवे आहेत का, आपल्या सूचना आम्हाला जरूर कळवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.